पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई जगदंबेचा उदो अर्जा बाहेरची तू काय मागाशी वागलस ना ते अजिबात पटलं नाही मला। अहो सरकार ऐकून घे, अरे कोण पोरगी, तिचा तुझा काय संबंध आणि केवढा तमाशा केलास तिच्यासाठी? सरकार कुणीतरी तिच्यासाठी बोलणं गरजेचं होतं आणि अर्जुननं जे केलं। तू एक शब्दही बोलू नकोस। आओ मंदिरात आहे आपण आता, इथं काय तो विषय चालू करू नका। सरकार काही चुकीचं बोलत नाही या। मम्मी आरू थांब, आरू अरे करा आरू कशाला बोलता? कसं आहे का माझं बाळ? मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी बरी आहे मग, आणि तुला भेटले का नाही की अजून बरी होते? मम्मी तुम्हाला सारखं भेटत जा की ग। मला पण वाटतं रे बाळा, पण तुला माहितीये ना सरकारांना आवडत नाही। अहो सरकार मगाचपासून तो मागे लागलेला, पिऊला त्यांनी बाहेर बघितलं ना तेव्हापासून त्याचा दंगा चालू झालेला। मी विचारलं सोडला का त्याला? आज पहिलं मानाचं तोरण लागलं इथं आणि लगेच सगळं हे असं। सुजय ह्याच्यासाठीच मी इथं यायला नको म्हणत होतो, कळलं ना तुला? सगळ्या घरातल्या लोकांनी गावासमोर परत भादराची ठरवली आणि त्याचा चान्स सोडत नाही ती लोक। सरकार कशाला सणासुदीचं असं काही बोलतंय? तुझ्या लेकाला बोलायचं। माझा ऐका जरा तुम्ही, आता इथं काय दंगा करू नका, राहू दे, सोडून द्या। तशी बी आता काय इज्जत राहिली आपल्या घराची? एक पोरगा कुठल्या पुरीसाठी गावाच्या समोर तिची बाजू घेतोय, तमाशा काय करतोय, दुसऱ्याच्या पोटाला पोहार नाही, आणि तिसऱ्याचं लग्न झालंय, पर त्या लग्नाचं फार 3-13 वाजल्यात, काय राहिले आता? सुजय तुला कवा सांगितलं होतं मी या बाईला गावाच्या बाहेर ढकलायचं, माझ्या नजरेसमोर आणायचं नाही? कवा सांगितलं होतं तुला? आज सणासुदीचं थोबाड बघावं लागतं का नाही आम्हाला? सरकार आता काळजी घेतो मी। पहिलेच घासाला खडा लागल्यावर कशाची काळजी घेताय? आत्ता चाकलतो सरकार तिला आणि आरूला घेऊन येतो। तुझ्या थांब, तू मी बघतो, तू थांब। अर्जा भाऊ तुला सरक, एक तर डोकं खाल्लंय तू माझा, आता मुंडे काय व्हायचे ती बाजूला सरक। थांब सुजा, आपलं पोरग त्या बाईकडे एक क्षणभर सुद्धा ठेवायचं नाही, घेऊन यायचं लगेच। मी आणतो थांब। अर्जुन काय वाकड बोलू नको। नाही मी आणतो। मम्मी मला लाडू पाहिजे होते आणि तू मला तुझ्या घरी घेऊन जाणार होतीस ना? घेऊन जाणार की बाळा, आपण सगळं करू बघ, मी तुला कायमच माझ्या बरोबर घेऊन जाते, फक्त मला जरा वेळ दे। आरू चल बाळा, जायचं आपल्याला। काका मला मम्मीकडे थांबायचे। अरे बाळा आपण येऊ ना परत, पाहिजे तर मी घेऊन येतो। पिंकी प्रॉमिस? अरे प्रॉमिस पिंकी प्रॉमिस। जा बाळा, आता आपण नंतर भेटू। ओके मम्मी? मम्मी येतो। हा ये। इन्स्पेक्टर साहेब माझं एक काम होतं तुमच्याकडे। बोला की बापू। हे तोरण तुमच्या हाताने चढवाल का देवीला? अहो तुमच्या घरचा मान आहे बापू, अहो मी कसं काय? कसं आहे, आमच्या घरासाठी तुम्ही लय काय केलंय। अहो बापू तुम्हाला खरंच सांगतो, मी फक्त माझी ड्युटी केली आहे। अहो ऍज अ रिस्पेक्ट म्हणून मान देतात तुम्हाला बापू। बापू आय लव्ह यू। पोलीस काका मला वाटतं तुम्ही ऐकायला पाहिजे बापूंचं। आणि तुम्ही मगाशी आसगावचा विषय काढला, त्या आसगाव जेव्हा धरणात गेलं
तेव्हा इथं नव्या गावठांची स्थापना झाली. देवीची मूर्ती तिकडनंच आणलेली आहे. ह्या देवी देवतांनी ह्या नव्या जागेत आमचं रक्षण करावं म्हणून ही तोरण बांधायची प्रथा सुरू झाली. आणि खरं सांगू का, आमच्या घरासाठी खऱ्या अर्थानं आज तुम्ही ते केले. खरंच नको. अहो घरच्या माणसांनी बांधायचं, उगाच कशाला बाहेरच्या माणसाकडून. अहो अर्जुन बाबा, अहो गावचा पोलीस म्हणजे प्रत्येक घरचा सदस्यच असतो. बापू म्हणतात तर बांधा की तोरण. तरी पण नको, हा तुमचा मान आहे. बापू म्हणतात ते बरोबर आहे. आजचा मान तुमचा आहे. ठीक आहे, आपण एक काम करू, आपण दोघं मिळून बांधू तोरण. त्याला माझी नाही. चल या 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 चल चल. अर्जुन, ही सगळी तोरणं लावून झाली की आणखी एक महत्वाचं तोरण लावायचं तुम्हाला. तुमच्या कामाचा पहिला दिवस आहे आज, लक्षात असू द्या. जातो. येते लईच प्रेम होतो चाललंय यांचं. याला अक्कल शिकवली पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही याला. यांना ना याची लायकी दाखवायला पाहिजे. एक काम कर, फोटो काढ यांची. काढले मगाशीच. एवढंच नाही, व्हिडिओ पण काढलेत बरं का. बाबांना पाठवतो, मी घेतो बघून काय करायचं ते. वैर सदू एवढा कांड झाला, पण काय झालं ते शेवटपर्यंत कळलंच नाही का. अरे इथं माझा गाल सुजलाय आणि तुला त्याचं पडलंय यार. काय लागत तू. ती आहे की रे, पण तुला वाटतंय वय आप्पीचं शहंशाचं लफडा असेल म्हणून. असल. अरे 100% असलंच पाहिजे. कशावर म्हणतोयस तू. अरे त्यांनी त्याला कोणी तर हाणलाय म्हणजे कोणतरी हाय, मग तो शहंशाच नसेल कशावरनं. बरोबर आहे तुझं. आपण जर त्या शहंशाला शोधलं ना तर तो प्रतापराव आपल्याला इतकी दारू देणार, दारूने आंघोळ बी घालेल. काय सांगतोय. मग शोधलाच पाहिजे त्याला. शोधायचा कसा. हे बघ, आप्पीचा आणि त्याचा लपडा असेल ना तर आप्पी जिथं अभ्यासाला जाणार ना तिथं तो येणारच. तेव्हा आपण हळू 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 जायचं आणि शहंशाला पकडायचा. आणि ही आहेच की आपल्या सोबत. हंगास आता शहंशाह सापडलाच म्हणून समज, मग आपल्याला दारूच दारू. आप्पे, माझं खरंच चुकलं. सगळ्या गावासमोर मी तुला असं मारायला नव्हतं पाहिजे. मला माफ कर. मम्मी, आप्पे, मी काय सांगते ते ऐक. मी लहान होते ना, माझे आई बाबा मला कुठंच पाठवत नव्हते बघ. आणि जरी कुठं पाठवलं तरी माझे कपडे नीट आहेत का नाही हे सगळं बघितल्यावरच पाठवायचे. एकदा का नाही मी माझ्या मैत्रिणींसोबत खेळायला गेले होते. शिवणापाणी खेळत होतो का आम्ही. लहान होते मी, मला कायच कळत नव्हतं. खेळता खेळता माझा फ्रॉक का नाही गुडघ्याच्या खाली थोडासाच फाटला. तर मी तशीच खेळत राहिले. तो फ्रॉक खेळताना आणखीन थोडा फाटला बघ. माझ्या बाबांनी ते बघितलं आणि मला ते तसंच घरला घेऊन गेले. फ्रॉक मुळात फाटलाच कसा म्हणून माझ्या आईला विचारलं. आईला लई ओरडले ते. आणि फ्रॉक फाटलेला असताना मी अशीच खेळत राहिले मी, म्हणून माझ्या आजीने माझ्या डाव्या पोटलीवर चटका दिला. चुलीत तापवलेल्या उलटण्याचा चटका. त्या दिवशी नंतर मी कधीच परत असे बाहेर गेले नाही. कोणी काय का म्हणत, घराच्या अब्रूचं ओझं बाईलाच व्हावं लागतं. सकाळी तिथे तो फ्लेक्स बघितला आणि आपल्याला पुन्हा तसाच कोणीतरी चटका दिला असं वाटलं तुला मी जर काही येळीत चटका दिला असता तर राजी झालंच नसतं. आणि त्याच तिरमिरीत मी तुला
सुषमा, अगं ते पिसाळलेल्या कुत्र्यासारखं आपल्या पुरीच्या मागे लागलेत. कसला धारबोळ ठेवला नाही त्यांनी. अशा वेळी आपण आपल्या पुरीच्या मागे उभं राहायचं नाही तर कोण राहणार? बापू, त्या रॉकेट आणि त्या पृथ्वी जाधवनच लावलाय फ्लेक्स. त्यासनी काय वाटतंय माहितीये का, त्या पृथ्वीला ज्यानं कोणी हाणलाय ना त्या दिदीचाच हात आहे म्हणून. आता कोण कुठला तो शेंच्यात त्याचं नाव लिहिलंय तिथं, त्याच्याशी माझ्या पुरीचा काय संबंध? आता हे कसं समजून सांगणार त्यांना? हो जाऊ द्या, नका त्यांच्या नादाला लागू. आपण जेवढं लक्ष देणार ना तेवढं जास्तच बोलतात बघा लोक. मम्मी, अशी ती ग बसणार नाही ती बरं का, त्यांचं काहीतरी केलं पाहिजे. नाही नाही दीपा, आपण काय करायला गेलो की ते आणखीन जास्तच करतील. पण काय का असं ना, माझ्या आप्पीची यात काय चूक नाही हे सगळ्या गावाला कळलंय आज. मग काय बापू, तो खिलाडी कुमार होता म्हणून लय भारी झालं बरं का. कसला खतरनाक आहे तो, एकदम असं जाके पूछ अपने बारे में. आणि बापू, तुम्ही त्याला तोरण बांधायला सांगितलं का नाही, ते लय भारी झालं बघा. अहो मला लय भारी वाटलं. त्यासाठी बापू तुम्हाला माझ्याकडून एक लाईक. खरंच आज तो इन्स्पेक्टर अर्जुन देवागत धावून आला, नाहीतर काय झालं असतं देव जाणे बाबा. हो झालं गेलं गंगेला मिळालं. सगळं सोडून नवीन सुरुवात करू. उगाच इशे सगळ्यात बसायला नको. खरंय तुझं सुषमा. पण बापू, त्यांनी परत असं काहीतरी करायचा प्रयत्न केला म्हणजे? होत आहे. मग आपण भ्यायचं नाही बरं का, आपण डायरेक्ट त्या खिलाडी कुमारला सांगायचं. मग तो बघल की काय करायचं ते. पुढचं पुढं बघू, आता नको त्याचा विषय काढायला. चला निघतो मी. असं नाही, सीटा जास्त असतील, स्टॉपवर गेलं पाहिजे मला. बरं मी डब्यात काहीतरी तुम्हाला घालून देते. उपवास आहे ना तुमचा? दे. मम्मीला काय झालं असेल गाज? नाही म्हणजे मला काय वाटलं माहितीये का, मगाशी जो मॅटर झाला का नाही त्याच्या डबल धमाका घरात आल्या होतोय का काय. हा काकी आता जरा वेगळंच वाटतायत ना. अरे तिनं आप्पीवर हात उचललाय त्याचं वाईट वाटतंय तिला. असू दे, मी घेतो आवरायला. आपे मला तुझ्या संग बोलायचंय. बोल की पिऊताई. हे तर नको, माझ्या घरी जाऊयात. आता अगं हे तर बोलता आलं असं तुला म्हणलं असतं का घरी चल, घरी जाऊन बोलू चल. मला माहिती आहे आप्पी, सगळं मनातून उतरायला थोडा वेळ लागेल, पण ठीक आहे. काही झालं तर आपण उत्तर कशातून द्यायचं? कामातनं. हा, ज्या ठिकाणी जसं जमल ना तिथं उत्तर देता आलं पाहिजे. तिथं मग पद्धतीचा विचार नाही करायचा. पद्धतीचा विचार करत बसलं ना तर जगणं लय अवघड होऊन जाईल आपटे. पण बापू, आपण जवळच्या तेव्हा उत्तर द्यायला पाहिजे का नाही? आज त्या पोलिसांनी दिलं तसं द्यायचं नाही असं कुठं म्हटलंय मी बाळा. पण जे काय घडलं ते मनात धरून बसू नको. आणि असं परत कोणासंग घडू नये असं वाटत असेल तर अभ्यास कर. मम्मी, पिऊताईकडे जाऊन येऊ का थोडा वेळ? हा काकी, माझ्या घरी जाऊन येतो, जरा काम होतं. या की जाऊन, पण जेवून जा. नाही, आल्यावर जेवतो की, लगेचच जाऊन येतो. आलीस थोड्या वेळात जाऊन. बर या जाऊन. हा पण जेवायला या घरी. हो येतो. येतो मी. हा ऐका की, पायात चप्पल नाही विसरू नका. उपवास आहे तुमचा, येड्यावर खाऊन घ्या आज. हो हो लक्षात ठेवतो. आज लय भारी वाटते बघ. कशामुळं? आप्पी संग एवढं सगळं घडून बी तू काय बोलली नाहीस तिला. अगं खरंच तुझी गरज आहे तिला आता. अहो कळतंय मला, चुकलं माझं. आणि तिला फक्त माझी नाही,
आपल्या सगळ्यांची ह्या घराची गरज आहे ना. आपल्या पोरीच्या पाठीमागं आपण नाही तर कोणी उभं राहायचं. आज खरं नव्या सुरुवातीचं तोरण बांधलंय असं वाटतंय बघ. येतो. साहेब अहो तुम्ही तर पहिल्या दिवशी सिंगम सारखी एंट्री केली की. या सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. नाव बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. थोडे सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम, महाराष्ट्र पोलीस. आणि सत्याची आणि चांगल्याची बाजू घ्यायला मला माझी वर्दी सांगते, कळलं का? वाह काय रुबाब आहे. काय बोललायत इन्स्पेक्टर साहेब. हा अंगात वर्दी नाही घातली तर मस्ती आली का तुला? ही वर्दी कोणी दिली तुला? कुणी दिली? सरकारने. सांगा ना साहेबांना सांगा. सकाळी काय म्हणत होते? ही वर्दी आम्हाला सरकारने दिली. हा बोला ना आपण पशी. सांगा सांगा. असं काय नाही आबा, पहिला दिवस होता ना त्यामुळे. तेच पहिल्याच दिवशी आमच्याच मुळावर उठलास वे तू. तिथं फ्लेक्स आम्ही लावायला सांगितला होता. तिथं जे काय चाललं होतं ते आमच्या म्हणण्याप्रमाणे चाललं होतं. तू येऊन तिथं माती कालवलीस. आणि आबा अख्ख्या गावासमोर मला यानं विचारलंय ओढणी का ओढली ते. काय इन्स्पेक्टर साहेब लईच पोळका आलाय का त्या पोरीचा? हा आबा असं काय नाही. तुम्ही तिथे गप बसला असता तर काय झालं असतं तुला? का वर्दी आली म्हणजे ताकद आली असं काय वाटतं का तुला? हा असा काय गैरसमज असेल आता सांगून ठेवतोय तुला. वर्दीची ताकद तिकद सगळं पिक्चर मध्ये. तर आमच्यासाठी आणि आमच्यासाठीच काम करायचं. काय सॉरी आबा, माहित नव्हतं मला. एवढं सगळं डोकं चालतं तुझं नको तिथं आणि हे बरं कळलं नाही तुला? आबा अहो तिथं मी नेते होतो आणि हे काय बारीक आहे वय याला न कळायला. अहो पण नाही ना, त्याला हिरोगिरी करायची होती गावासमोर. गावासमोर का त्या पोरी समोर? आबा असं काहीच नाही. सणासुदीच्या दिवशी अख्ख्या गावासमोर उभं. कारण दिलेली मला आवडत नाही. तुला बदली पाहिजे होती, दिली ना बदली? दिली का नाही? मग जेवढं सांगतो तेवढं आणि तेवढंच करायचं. अहो आबा पण ते 86ला शोधायला फ्लेक्स अँड बिक्स लावायची काय गरज आहे? मी शोधतोय ना. तेच तू अजून शोधतोच आहेस. अरे तू येऊन पत्रे काढून त्या पोरीला घेऊन गेला आणि तू काय झोपा काढत होता का रे? ए अर्जुन, ही तुझी हिरोगिरी डोकं जे काय चालतंय ना ते फक्त आमच्यासाठीच वापरायचं. आणि परत एकदा सांगतो, ही वर्दी आम्ही दिली आहे तुला. आम्ही जशी दिली आहे ना तशी काढून बी घेता येते. आलं का ध्यानात? आता लय वेळ नाही तुझ्याकडं. पृथ्वीला ज्यानं मारलं त्याला शोधून काढ. त्यांच्या हाताचं प्लॅस्टर निघायच्या आत. एवढाच वेळ आहे तुझ्याकडं. नाहीतर कुठली वर्दी आणि कुठलं काय